नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो। तयोर्न वशमागच्छेत तौह्यस्य परिपंथिनो। एरवी इंद्रियांची अर्था सारिखा विषय पोखिता। संतोष कीर चित्ता आपजेल। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाचं अर्थात कर्मयोगाचं आपण चिंतन करत आहोत। भगवंताच्या मतानुसार श्रद्धा धारण करून जे भगवंताच्या अभिप्रायानुसार वर्तन करतात ते सगळ्या प्रकारच्या कर्मापासून अर्थात कर्माचं धर्म अधर्म नावाचं जे बंधन आहे त्यापासून ते मुक्त होतात। त्यांना कर्माचं बंधन लागत नाही। परंतु भगवंताच्या ठिकाणी जे असूया बुद्धीने किंवा श्रद्धा धारण न करता भगवंताच्या मताला सामान्यपणे लेखतात आणि अवज्ञा केल्यामुळे भगवंताच्या मतानुसार आचरण किंवा वागत नाही तर ते मात्र सर्व प्रकारे नष्ट होतात असाही विचार आपण पाहिला। यावर शंका निर्माण होते, जर भगवान परमात्मा समर्थ आहे, ईश्वर आहे, सत्ताधीश आहे, तर मग एखादा जर त्यांच्या कायद्याचं उल्लंघन करत असेल तर परमात्मा त्याला दंड का करत नाही? त्याचं पहिलं कारण असं आहे, भगवंताने सर्व प्राणीमात्राला कर्म स्वातंत्र्य दिलं आहे। मनुष्य देहामध्ये आल्यानंतर काय करायचं आणि काय करायचं नाही याचं स्वातंत्र्य देवाने आपल्याला दिलं आहे, परंतु भोगाचं मात्र स्वातंत्र्य नाही। पाप आणि पुण्य करायचं का टाळायचं हे आपल्या हातात आहे, पण कर्म पाप आणि पुण्य केल्यानंतर त्यापासून होणारं सुख किंवा दुःख भोगणं किंवा न भोगणं हे मात्र आपल्या हातात नाही। याला म्हणतात भोगात परतंत्र आहे आणि कर्मात मात्र स्वतंत्र आहे, हा एक पहिला अर्थ। त्यामुळे निग्रह किम करिष्यती असा एक अर्थ। आणि ज्ञानवान पुरुषाचा जरी आपण विचार केला तरी अज्ञान संपूर्ण नष्ट झालं आहे, तरी पण आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतरही प्रारब्ध जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ज्ञानवान पुरुष देखील स्वतःच्या प्रकृतीनुसार स्वभावानुसार वागत असतो। अर्थात ज्ञानी पुरुषाने सिद्ध अवस्थेला प्राप्त होण्याच्या अगोदर साधकीय जीवन जगत असतानाच उत्कृष्ट आपला स्वभाव तयार केलेला आहे, किंवा गत जन्मामध्ये जे आपण धर्म अधर्म केला आहे त्याचा सूक्ष्म संस्कार आपल्या अंतःकरणात राहतो आणि त्या सूक्ष्म संस्काराला वासना म्हणतात किंवा त्याला आपण प्रकृती असं म्हणतो। आणि या जगतामध्ये जो तो व्यक्ती वागत आहे वर्तमान काळात ते सगळे आपल्या प्रकृतीनुसार वागत आहे। प्रकृती म्हणजे स्वभावानुसार, अर्थात आपलं वागणं हे आपण अगोदर स्वभाव तयार करून ठेवला आहे। मग आता अडचण अशी आहे की तसंच वागायचं का? तर तसं नाही। जर आपण केलेली प्रकृती आता वर्तमान काळामध्ये वागण्याकरता आपल्याला भाग पाडते तर याचा दुसरा अर्थ असा होतो की भविष्य काळात कसं वागायचं आहे त्याचा स्वभाव आपल्याला आताही तयार करता येऊ शकतो। जसं की भूतकाळामध्ये पेरलेलं वर्तमान काळामध्ये आपण खात असतो आणि आता जे आपण पेरणार आहोत ते भविष्य काळामध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहे। तसंच आहे, आता जर आपला क्रियाकलाप गत जन्माचा संस्कार असेल तर भविष्य काळामध्ये आपल्याला जे कर्म करायचं त्याचाही संस्कार आपल्याला आताच तयार करता येतो। फक्त तो जर सत्संस्कार असेल तर सत्संगतीनं तो वाढवता येतो, आणि जर एखादा वाईट संस्कार असेल तर त्यालाही पर्याय सत्संगतीच आहे। म्हणून मनुष्याने या बाबतीमध्ये प्रयत्न बलवान असल्यामुळे त्या प्रयत्नाचा अंगीकार करावा आणि भोगाच्या बाबतीमध्ये प्रारब्ध बलवान असल्यामुळे त्याचाही पुन्हा सहर्ष स्वीकार करावा असं भगवंताने स्पष्ट सांगितलं। आता याही श्लोकावर थोडासा एक शंकेचा भाव निर्माण होतो की सगळे प्राणी मात्र जर आपल्या प्रकृतीनुसारच वागत असेल तर मग शास्त्राला व्यर्थत्व येईल, कारण शास्त्र सांगतं चांगलं वागा, कोणीच वागणार नाही, सगळे आपल्या प्रकृतीनुसार वागतात, शास्त्राला व्यर्थत्व येईल। आणि दुसरा अर्थ असा होतो
की मनुष्याच्या प्रयत्नाला सुद्धा व्यर्थत येऊ शकतं. मग या बाबतीमध्ये शास्त्र आणि मानवाचा प्रयत्न याला व्यर्थत्व येऊ नये याकरिता काय करावं? भगवान परमात्मा तो भाव 34व्या श्लोकामध्ये सांगतात. इंद्रियस्य अर्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोः न वशम आगच्छेत तौ हि अस्य परिपंथिनौ. आता या श्लोकाचा पूर्वपदाचा भाव असा आहे. इंद्रियस्य अर्थे, इंद्रियाचा आपापल्या इंद्रियांच्या विषयामध्ये जी आवड आहे किंवा अनावड आहे त्याला कारण त्याचा रागद्वेष आहे. आणि त्या रागद्वेषाने प्रत्येक इंद्रियांची त्या त्या विषयाच्या ठिकाणी चांगली व्यवस्था अगोदरच लावून ठेवलेली आहे. या बाबतीमध्ये महत्त्वाचं कारण कोण आहे? राग आणि द्वेषवर. शास्त्र जरी एखादी गोष्ट अनुकूल म्हणून सांगत असेल आणि मनुष्याचा त्याच्याविषयी जर द्वेषभाव असेल तर त्याला ते आवडत नाही. उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. शास्त्रकारांनीच ते उदाहरण दिलं आहे. कल्पना करा, एखाद्या मनुष्याला, श्रावण सोडून बरं, एखाद्या मनुष्याला जर मांसाहार आवडत असेल, त्या मांसाहारावर त्याचा राग आहे. राग म्हणजे प्रीतीवर. इथे पारिभाषिक शब्द आहे हा. राग म्हणजे अनुकूल ज्ञानातून निर्माण झालेली प्रीती, त्याला प्रेम म्हणतात. ज्या व्यक्तीला मांसाशन आवडत असेल त्याचं त्याच्यावर प्रेम जर असेल आणि शास्त्राने ते निषिद्ध म्हणून जरी सांगितलं तरी तो शास्त्र मानत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? त्याची आवड असल्यामुळे त्याला ते आवडतं आहे. आता दुसरा भाव, एखादी निषिद्ध आहे शास्त्राने ते सांगितलं पण त्याचं प्रेम असेल तर त्याला ते आवडतं. एखादी गोष्ट शास्त्राने अनुकूल सांगितली आणि त्याला जर आवडत नसेल तर तो करत नाही. शास्त्र काय सांगतं? सकाळी स्नान करावं सांगतं आहे, पण थंडीच्या दिवसामध्ये थंड पाण्याने स्नान करणं त्याला ते द्वेषयुक्त वाटतं, त्यामुळे तो स्नान करण्याचं टाळतो. याचा अर्थ काय झाला? मनुष्याच्या मनामध्ये इंद्रियांची आणि विषयाची आवड किंवा अनावड शास्त्रानुसार तो मानत नाही, तर तो आपल्या रागद्वेषानुसार ते मानत असतो. म्हणून एखादी गोष्ट जर त्याला प्रतिकूल वाटली, जरी ती महापुरुषाने सांगितली, त्याला ती करावीशी वाटत नाही. आणि एखादी जर शास्त्राने प्रतिकूल सांगितली आणि त्याच्या आवडीची जर असेल तर तो केल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान पूर्वपदामध्ये सांगतात, इंद्रियस्य अर्थे म्हणजे विषयामध्ये रागद्वेषाची व्यवस्था ठेवलेली आहे. मग आपण काय करावं? तयोः न वशम आगच्छेत. आपण त्या रागद्वेषाला वशीभूत होऊ नये. का बरं? कारण तो राग आणि द्वेष हे अस्य परिपंथिनो, या साधकाच्या मार्गातले फार मोठे शत्रू आहे. म्हणून आपल्या मनामध्ये निर्माण होणारा जो रागद्वेष आहे ना, तो आपल्याला हानिकारक आहे. जर तो शास्त्रानुसार असेल तर फार चांगला आहे, पण शास्त्राच्या विरुद्ध जर असेल तर मग मात्र तो चांगला नाही. मनुष्याच्या मनामध्ये जेव्हा एखाद्या विषयाविषयी अनिष्टत्वाची भावना होते मनामध्ये आणि शास्त्रानुसार तो विषय इष्ट जरी असेल तरी त्याला तो आवडत नाही. शास्त्राने काय सांगितलं? स्नान करा, हे इष्ट आहे, पण त्याच्याविषयी त्याच्या मनात जर अनिष्ट भाव असेल, द्वेष असेल तर तो टाळतो आहे. मग काय करावं? या प्रसंगाला द्वेषाच्या वशाला आपण जाऊ नये, म्हणजे द्वेषाच्या तावडीत जाऊ नये असा त्याचा अर्थ आहे. म्हणून शास्त्राने सांगितलं इष्ट, तर आपला द्वेष सांगतो ते अनिष्ट. या प्रसंगाला द्वेषाच्या ताब्यात जाऊ नये. शास्त्राने इष्ट सांगितलं तेच करावं. याच्या उलट आहे, शास्त्राने अनिष्ट सांगितलं आहे की अभक्ष असणारा आहार सेवन करू नये, पण त्याला तो इष्ट वाटतो आणि इष्ट वाटल्यामुळे तो रागपूर्वक प्रेमपूर्वक त्याच्यामध्ये प्रवृत्त होतो. अशाही प्रसंगाला त्याने रागाला किंवा प्रेमाला वशीभूत होऊ नये. तयोः न वशम आगच्छेत. हे सगळीकडे आहे. बऱ्याचदा आपल्याला एखादी गोष्ट कळती पण वळत का नाही? त्याचं कारणच आहे आपल्या मनातला त्याविषयी असणारा राग किंवा द्वेष. अशा प्रसंगाला मनामध्ये असणारा द्वेष अनिष्टकारक असेल, वशीभूत होऊ नये. आणि राग आपल्याला जरी इष्ट वाटत असेल तरी त्याच्या वशीभूत होऊ नये. याकरता शास्त्राने ते इष्ट सांगावं आणि शास्त्राने अनिष्ट असेल तर ते टाळावं.
म्हणून पुढे प्रमाण येते बघा, शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, जे घे म्हण काय घे म्हणे तरी या न म्हणावे, विषही विरू. दोन्ही उदाहरण आले की नाही. शास्त्राने तुम्हाला सांगितलं विष घ्या, शास्त्राने सांगितलं नाही विष घ्या. मग एखादा म्हणतो कसं घ्यावं, प्रतिकूल वाटतंय. नाही, तुम्ही जर राग द्वेषाला वशीभूत झाले तुम्ही टाळणार आहे. आणि शास्त्र सांगतंय आत्मप्राप्तीसाठी राज्य परित्याग करा. तुमचं जर राज्यावर प्रेम असेल तुम्ही तरी परित्याग करू शकत नाही. अशा प्रसंगाला आपल्या मनातल्या राग द्वेषाला थारा देऊ नये. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, ते प्रमाणच मानलं पाहिजे. मग शास्त्र जर म्हणतं राज्य टाका, जरी ते तुम्हाला इष्ट वाटत असेल तर टाकलंच पाहिजे. म्हणजे तिथे आपल्या रागाचा परित्याग करून त्याला वशीभूत होऊ नये. आणि शास्त्राने सांगितलं तुम्हाला आरोग्य प्राप्त करायचं असेल तर विष घ्यावं लागेल. तुम्ही तिथं असं म्हणू नयेत की ते प्रतिकूल आहे, त्याचा द्वेष करू नये. म्हणून राग आणि द्वेषाला जर आपण वशीभूत नाही झालो तर शास्त्रालाही सार्थकता आहे आणि आपल्या प्रयत्नालासुद्धा सफलता आहे. असं कधीच म्हणू नये की आमच्या प्रकृतीनुसार आम्ही वागतो आहे, आम्हाला शास्त्र पाहण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार वागता तेव्हा राग द्वेषपूर्वक वागत असता, म्हणून त्याच्या ताब्यात जाऊ नये असा या श्लोकाचा भाव. आता हा बऱ्याच प्रकारे जवळपास सगळ्या महापुरुषांनी, श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराज, श्री मधुसूदन सरस्वती आणि शंकरानंद महाराज या सर्वांनी असं ओघात चिंतन केलं आहे. आता ज्ञानोबाऱ्यांचं सुद्धा हे चिंतन आहे, ओघ तसाच आहे. फक्त ज्ञानोबाऱ्यांनी राग द्वेषाच्या ऐवजी काम आणि क्रोध असा शब्द ठेवला आहे. अर्थ तोच होतोय. राग म्हणजे काय, काम, आणि द्वेष म्हणजे क्रोध, असा ओघातला अर्थ आहे. बघा, एरवी इंद्रियांची अर्था सारिखा विषय पोखिता, संतोष किय चित्ता आपजेल, परितो समचोराचा सांगात, जैसा नावेक स्वस्त, जव नगराचा प्रांत सांडी जेना. या दोन ओव्याचा एकत्र विचार आहे. आता आपण एखाद्या विषयामध्ये प्रवृत्त होतो त्याला आपल्या मनातला राग कारण असतो. शास्त्राने जरी प्रतिकूल सांगितला पण आपली आवड असते, त्यामुळे ते सोडावंसं वाटत नाही. आणि एखाद्या विषयाचा आपण विनाकारण द्वेष करतो, शास्त्राने तो आपल्याला अनुकूल सांगितलेला असतो पण तो आपल्याला आवडत नाही. अशा प्रसंगाला मनातल्या राग द्वेषाला वशीभूत न होता आपण शास्त्रानुसारच वागलं पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. वश होऊ नये, कारण राग आणि द्वेष हे आपल्या परमार्थ मार्गाचे वाटमारी आहे. जसा एखादा व्यक्ती चांगल्या मार्गाने निघाला तर लुटारू त्याला लुटतात, तसे हे राग आणि द्वेष मनुष्याला लुटतातच. यांच्या ताब्यात जाऊ नये. आता दुसऱ्या बाजूने विचार केला, मागच्या वेळीचा संबंध यामध्ये, मनोने केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवन, या लागी येथांतकरण दे आवेना. भगवान म्हणतात मागच्या ओळीमध्ये की अर्जुना, केवळ देहाचं भरण पोषण करणं आणि त्याकरिता नाना प्रकारच्या विषयांचा संग्रह करणं ही आपली उघड फसवणूक आहे, हानी आहे. याकरिता मुमुक्षुने आपल्या देहाचं संगोपन करण्यात आणि विषयांचा संग्रह करण्यामध्ये अजिबात आपलं अंतःकरण देऊ नये. पण एखाद्याने जर दिलं, इंद्रियांच्या प्रमाणे विषय संपादन केले तर काय होईल. दुसऱ्या बाजूने ज्ञानोबारे विचार सांगतात. एरवी शब्द आला तर पहिली एक बाजू स्पष्ट झाली, देऊच नाही. दुसऱ्या बाजूने दिलं तर काय होईल, तर त्याचाही ज्ञानोबारे घात पुढे सांगतात. एरवी दुसऱ्या बाजूने इंद्रियांची अर्थासारिखा, अर्थ म्हणजे विषय, आणि इंद्रियांची अर्थासारिखा म्हणजे त्या इंद्रियांच्या आवडीप्रमाणे त्या इंद्रियांना आवडणारा विषय. आणि तो विषय जर आपण पोखिता, जर आपण पुष्ट केला, सेवन केला, समजा डोळ्याला आवडतो आहे रूपविषय, भरपूर दिला, कानाला शब्द आवडतो, देतच राहिला. आता आपण डोळ्याच्या कानाच्या बाबतीमध्ये थोडीशी एक अनुदार असतो, पण रसनेंद्रियाच्या बाबतीमध्ये फार उदार. त्याला जे जे आवडेल ते आपण भरपूर प्रमाणामध्ये देतो. मग आता जेवण केल्यानंतर आपला किती वेळ झाला काही पाहत नाही. काही माणसं म्हणतात मी किती वेळा जेवू शकतो, लबाड आहे. अरे आपलं उदर तर भूक मागत नाही ना, हा जिभेच्या ताब्यामध्ये गेलाय. जो रसनेंद्रियाचा अंग केला का निद्रेशी जिवे विकेला,
तो नाही येत म्हणितला अधिकारिया. आपल्या उदरातून आपल्याला संदेश आला पाहिजे की आपल्याला भूक लागली आहे, तेव्हा खाल्लं पाहिजे. भूक नसतानाही खाणं अपराध आहे, अन्नाचाही अपराध आहे आणि आपल्या उदरावर सुद्धा तो अन्याय आहे. पण इंद्रियांना आवडण्याप्रमाणे जर आपण विषय सेवन केला तर ज्ञानोबा म्हणतात, संतोष कीर चित्ता आपजेल. आपजेल म्हणजे उत्पन्न होईल आणि संतोष म्हणजे समाधान. थोडंसं सुख मिळतं की नाही, निश्चित आहे हे की विषय सेवन केल्यानंतर विषयापासून आपल्याला आनंद होईल. तुम्हाला थोडासा मागं बघू नका. संतोष कीर चित्ता आपजेल, आपल्या मनाला निश्चित समाधान प्राप्त होईल. पण ते समाधान आभाषिक आहे, मुळामध्ये विषयामध्ये आनंदच नसतो. पण काय करावं, जीवाला जेव्हा आतमध्ये आनंद नाही मिळत तेव्हा तो आनंद भोगण्यासाठी बाहेर धावाधाव करतो. मग विषयाच्या प्राप्तीची इच्छा, अंतःकरण वृत्तीची चंचलता, त्यामुळे विषय संपादन करतो. आणि विषय संपादन झाल्याबरोबर चित्तवृत्ती शांत होते आणि शांत झालेल्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं. म्हणजे विषयप्राप्ती, अंतःकरण वृत्तीची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान एकदम घडतं. युगपत म्हणतात त्याला. आणि त्यामुळे ते जीवाला कळतच नाही, त्याला वाटतं हा आनंद विषयातला आहे, विषयातला नसतो. त्याला उदाहरण दिलं आहे, ते कुत्रं असतं ना, त्या कुत्र्यांना ताज्या चपात्या आवडत नाही, शिळ्या आवडतात. कारण हाडं चाखळाची सवय असते त्यांना, त्यामुळे जे कडक लागेल ते त्यांना जास्त आवडतं. आम्ही हा प्रयोग करून पाहिला. ताज्या चपात्या नाही आवडत, कडक करा, चांगल्या आनंदाने खातात ते. मग त्यांना ते हाडं खाण्याची सवय असते, त्या हाडाला तो तोडण्याचा प्रयत्न करतो कुत्रा. त्याच्यातून रक्त येत नाही, पण त्या हाडाचा घात त्याच्या हिरडीवर झाला की त्यातून रक्त पाझरतं आणि त्याला वाटतं बघा मी आतापर्यंत जो 8 तास केला तो फळाला आला की नाही, मग काढलं की नाही रक्त याच्यातून. वास्तविक ते रक्त त्याच्या हिरडीतलं असतं. तसंच आहे, जीवाला जो विषयातून आनंद मिळतो तो विषयातला नसतो, तो आपल्या आतमधला आनंद असतो. फक्त वृत्तीत त्याचं भान होतं आणि जीवाला वाटतं हा आनंद विषयातला आहे. जर विषयात आनंद असता तर तो कायम मिळाला पाहिजे, कायम नाही ना मिळत. आज ज्या विषयापासून आनंद झाला, उद्या त्या विषयापासून आनंद होईल सांगता येत नाही, तो कमी 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 होत जातो. आणि जर विषयामध्ये आनंद असेल तर तो सगळ्यांना झाला पाहिजे, सगळ्यांना होत नाही. बघा, एकच विषय सगळ्यांना आवडत नाही आणि एकच विषय त्या व्यक्तीला वारंवार आवडत नाही. पहिल्या दिवशी नवीन मोबाईल घेतल्यानंतर जेवढा आनंद होतो तेवढा दुसऱ्या दिवशी होत नाही. पहिल्या दिवशी घेतला ना 3दा पुसून काढतो बघा, स्वतः स्नान एकदा करतो, मोबाईलला 3-4 वेळा पुसून काढतो पहिल्या दिवशी. आणि मग हळूहळू तो आनंद कमी होत जातो. किंवा आपल्यापेक्षा जर भारी एखाद्याने घेतला, समजा आपला 11चा, मला तेवढाच माहिती, पुढं जास्त भाव माहिती नाही, आणि समोरच्या व्यक्तीने 21,000चा जर घेतला तर मग त्याला सापेक्ष आनंद म्हणतात. हा विषयाचा आनंद आहे, मुळात विषयाचा आनंद नाही. पण भ्रमिष्ठ पुरुषाच्या समजुतीचा स्वीकार केला. संतोष कीर चित्ता आपजेल, विषयामध्ये थोडंफार समाधान मिळाल्यासारखं वाटेल, परंतु ते समाधान फसवणारं आहे. कसं? परी तो नाम तो संतोष. मागच्या सर्वनामाचा संबंध आहे बरं. मराठी भाषा फार महत्त्वाची आहे. 11व्या ओळीमध्ये तो सर्वनाम आला आहे आणि नामाच्या ऐवजी वापरलं जाणारं त्याला सर्वनाम म्हणतात ना. म्हणजे सर्वनाम वापरता आलं पाहिजे. परी तो कुणासाठी वापरायचा? परी तो संतोष कसा आहे? संवत्सराचा सांगात. सावलीप्रमाणे जो आपल्यासोबत राहतो त्याला संवत्सर असं म्हणतात. आणि त्याची संगती कुठपर्यंत चांगली आहे? जैसा नावेक स्वस्थ. नावेक म्हणजे क्षणभर, स्वस्थ म्हणजे चांगला आहे. जव नगराचा प्रांत सांडीजेना. जोपर्यंत गावाची सीव ओलांडली जात नाही तोपर्यंत त्या चोराची संगती फार चांगली आहे. आणि एकदा सीमेच्या बाहेर गेला की काढा नारळ असं म्हणेल तो आपल्याला. आणि त्याला माहिती आहे, हे आत्ताच कार्यक्रमानं आले, जव नगराचा प्रांत सांडीजेना. हे संवत्सर फार घातक असतात. आपल्यासोबत राहतात, आपल्यासोबत प्रवास करतात, बसमध्ये बसल्यानंतर आपली सगळी माहिती काढून घेतात आणि मग ते त्यांच्या धर्मशाळेत आपल्याला घेऊन जातात. म्हणे मग आदरातिथ्य नंतर नाही करत. ते बरोबर सगळे
शहाण्या मनुष्याने लगेच भाळू नये. मी तर असं ऐकलं आहे एका महापुरुषांचं वचन, आपण कुठं चाललो आहे हेही कोणाला सांगू नये. जर तुम्ही फार मोठे प्रसिद्ध असाल आणि एखाद्या मार्गाने जर तुम्ही चालला तर त्या प्रांतातले लोक एखाद्या विशिष्ट घाटामध्ये तुमची अडवणूक करू शकतात, म्हणून कोणाला सांगू नये. आपलं मोकळा कारभार आहे, वे टू होम. सगळ्याला दिसतंय आपलं कुठं आपण चाललो आहे म्हणून. घरी चाललो का कार्यक्रमाला चाललो हे सगळं आपलं उघड असतं. जपरी तो सवचोराचा सांगात, जैसा नावे कसवस्त, जव नगराचा प्रांत सांडीचे ना. गावाची शीम ओलांडली की ज्याप्रमाणे तो चोर घात करतो तसं विषयातून मिळणारं समाधान साधक मुमुक्षूचा घात करतोच, म्हणून त्यावर विसंबून राहू नये. समचोर मैत्री चांग, जवन पविचिते दांग, सामान्या भली अंग न शिवे तव. समचोराची मैत्री तिथपर्यंत चांगली आहे जोपर्यंत अरण्याची प्राप्ती होत नाही. एकदा अरण्यामध्ये गेला की तो सावलीप्रमाणे राहणारा चोर लगेच चाकू बाहेर काढतो, सगळं लुटून घेतोय आपलं, म्हणून नाही, त्याचा संगती चांगली नाही. आता विषयाची असणारी आवड सुरुवातीला गोड वाटते आणि त्याचं सेवन करत गेलं तर परिणामी त्याचा घात आहे. त्या राजसी सुखाचा विचार 18व्या अध्यायामध्ये सांगितला. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे अमृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसं स्मृतम. त्याच ओवीचा, त्या श्लोकाचा भाव या ओवीत आला आहे. बापा विषाची मधुरता जने आवडी उपजे चित्ता, तो परिणाम विचारिता प्राण हरी. हे हरी नाम नाही बरं, क्रियापद आहे. जर याला पहिली वेलांटी आली असती रस्व तर हरी रामकृष्ण हरी नावामध्ये सुद्धा रस्व लिहिलं पाहिजे. बरेच लोक दीर्घ लिहितात, दीर्घ लिहिलं तर मग ते क्रियापद होईल किंवा संस्कृतनुसार द्विवचन होईल. पण इथे हरी ते दीर्घ शब्द आला, ते आपल्या नाटामध्ये सुद्धा एक प्रमाण आहे बघा. हरी दोष सकळ, तर सुरुवातीला हरी नाम आहे आणि पुढे येणारं हरी हे क्रियापद आहे. नाटामध्ये आलं आहे बघा, रस्व आणि दीर्घ. सूक्ष्म आहे मराठी भाषा, कठीण आहे. रस्व वगैरे अनुस्वार चुकला तर अवघड आहे. कालच आम्ही कीर्तनात विचार केला, खरं आणि खरं, अनुस्वार आला की खरं होतं आणि अनुस्वार काढला की खरं म्हणजे गाढव, हे खरं आहे. अनुस्वार मागं पुढं झाला तर. बापा अरे अर्जुना, विषाची मधुरता, बचनाग नावाचं विष मिळतं, ते खायला फार गोड वाटतं. असं म्हणतात की त्याच्यासारखा गोड पदार्थच कोणता नाही. बचनागाची मुळी म्हणतात, विष आहे ते, पण खायला गोड वाटतं आणि ज्याला ते मिळालं ते खातच राहतो मनुष्य. कालांतराने मग त्या विषाचा बाध होतो. काही काही साधू मात्र त्याचा अभ्यास करतात, थोडं थोडं ते खातात आणि ते पचविण्याचं सामर्थ्य आलं की मग तोळा खातात, त्यांना काही होत नाही. आपण ते एकदम खाऊ नये, म्हणजे आपण कधीच खाऊ नये ते, पण ते आपल्या पचणारही नाही. बापा विषाची मधुरता, विष सुरुवातीला मधुर वाटतं. जने आवडी उपजे चित्ता, आपल्या चित्तामध्ये आवड निर्माण होऊ शकते, पण जने म्हणजे होऊ देऊ नको. विष तरी एकदाच मारतं, पण विषय प्रत्येक जन्मात वारंवार मारतात. आणि एकदा विषयाचं विष अंगामध्ये भिनलं तर त्याचा परिणाम विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाश झाला. विष अंगामध्ये भिनलं की तिखट मिरच्या गोड लागतात, कडुलिंबाचा पाला गोड लागतो असं म्हणतात बरं. म्हणून ते सुरुवातीला आवड निर्माण होऊ शकते, पण त्याची आवड उपयोगाची नाही. का बरं? तो परिणाम विचारिता प्राण हरी. त्या विषाचा परिणाम शेवटची अवस्था जर पाहिली तर प्राण हरी, तो आपल्या प्राणाचं हरण करतो, प्राण घेऊन जातो. म्हणून त्याची आवड चांगली नाही. हे झालं उदाहरण. आता सिद्धांत कशाचा करता सांगायचा तो पुढे सांगतात. देखे इंद्रिय काम असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मीन आमिषे भुलवी जेगा, परी तया माझी गळू आहे, जो प्राणाती घेऊन जाये, तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे, तैसे अभिलाषे येणे की जेल, विषयांची आशा धरी जेल, तरी वर पडा होई जेल क्रोधा नळा. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. आता 13व्या ओवीतली जी अर्धी ओवी आणि 14वी पूर्ण ओवी,
दीड ओवीमध्ये दृष्टांत आहे. कारण जैसा परितया माझी गळू आहे असं इथपर्यंत शब्द येतोय सगळा. देखे बघ बरं अर्जुना, इंद्रिये काम असे प्रत्येक इंद्रियामध्ये त्या त्या विषयाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा असते. इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दतः. काम म्हणजे इच्छा. प्रत्येक इंद्रियाला इच्छा आहे ना, कशाची? आपापल्या विषयाची. जर कानाला इच्छा आहे शब्दाची, डोळ्याला इच्छा आहे रूपाची, त्वगेंद्रियाला इच्छा आहे स्पर्शाची, घ्राणेंद्रियाला इच्छा आहे गंधाची आणि रसनेंद्रियाला इच्छा आहे रस नावाच्या विषयाची. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयांची त्या त्या इंद्रियाला इच्छा असते. म्हणून त्या त्या इंद्रियामध्ये तो काम विराजमान असतो आणि तो कामच त्या असणाऱ्या जीवाला इंद्रियांच्या माध्यमातून सुख दुराशे लावी. दुराशे म्हणजे काय? सुखासारखी वाटणारी पण दुष्ट आशा. वरून दिसायला सुख असतं पण त्यामधून सुख मात्र अजिबात मिळत नाही. त्याला म्हणतात सुख दुराशे. दुराशे म्हणजे दुष्ट आशा, सुखाचं पांघरूण आहे. कधीकधी व्यवहारामध्ये असं घडतं आहे की सुरुवातीचं वेष्टन फार चांगलं असतं पण आतमध्ये मात्र तसं नसतं. मी ते एक प्रवास उदाहरण ऐकलं. ते मनुष्याला काय त्यावेळेस मोह पडतो काही कळत नाही, पण मोह पडतो. रेल्वेमध्ये एक व्यक्ती प्रवास करू लागला आणि ते प्रवास करता करता एका व्यक्तीने मोबाईलचं खोकं आणलं. सध्याला महाराष्ट्रामध्ये खोक्यांची चर्चा आहे. मग ते खोकं आणलं त्याने, मोबाईलचं होतं, सुंदर अशा प्रकारचं त्याच्यामध्ये पॅकिंग केलेलं. आणि ते केल्यानंतर तो समोरच्या व्यक्तीला म्हणतोय, अहो मला खूप अडचण आली, मी आत्ताच मोबाईल विकत घेतला, तो मला विकायचा आहे, तुम्ही जर घेतला तर फार चांगला होईल. 3000चा घेतला आहे, मला अडचण असल्यामुळे मी तुम्हाला 2100 रुपयामध्ये देतो. कमी जास्त करता करता 1500मध्ये मोबाईल ठरला. समोरच्या व्यक्तीला वाटलं वा, व्यवहार करावा तर आपल्यासारखा. 3000चा मोबाईल फक्त 15 मिनटामध्ये 1500त घेतला. त्याने ते पैसे मोजून घेतले आणि तो चोर निघून गेला, विकणारा निघून गेला. आता याला असं वाटलं आपण आपल्या मित्राला सरप्राईज द्यावं. करतात लोक काहीतरी असं अचानक काहीतरी द्यावं. त्याने बघा म्हणे, मी प्रवास करताना सुद्धा अजिबात घाट्यात जात नाही. 3000चा मोबाईल तो म्हणत होता 2100, पण मी त्याला सांगितलं 1500तच मिळेल. घेतला. म्हणे मग आपण खोलून तरी पाहू. आपले काही लोक जे असतात ना ते दुकानातून मोबाईल घेतात बघा आणि मग त्याचा तो शूट होतो बघा व्हिडिओ का काय. ते मग दुकानात जायचं, 4-5 जणांनी मागं फिरायचं, ते सगळं असतं. तो काढायचा, पुन्हा त्याला ते कापायचं, ते दाखवायचं आणि त्याच्या सेल्फी काढायचा आणि सगळा व्हिडिओ स्टेटस असतं ना ते हवा असते. गाडीतही तसंच होतं. ते 4-5 जणांनी जायचं आणि गाडीचं कापड काढायचा, वरचा काच उघडायचा आणि फिरून यायचं, असं होतं ते. तसं त्याने केलं. ते 4-5 मित्र गोळा केले. आता कोणीच करणार नाही, ऐकणारे. पण ते 4-5 जणांचे देखत त्याने तो मोबाईल काढायचा ठरवला आणि मोबाईल काढला. सगळ्यांचे चेहरे पडले. का? आतमध्ये मोबाईल नव्हता, साबण ठेवलेला होता. तो मला वा, अरे 1500त त्याने आपल्याला धुवून काढलंय. साबण ठेवला आतमध्ये. तो लावी सुख दुराशे, त्याचं फक्त आवरण आकर्षक असतं. तसं इंद्रियांच्या ठिकाणी जो काम असतो ना, तो मनुष्याला सुखाच्या दुष्ट आशेमध्ये प्रवृत्त करतो. देखे इंद्रिय काम असे तो लावी सुख दुराशे. उदाहरण देतात ज्ञानोबाराय. आता पाठीमागे रूपविषयाचं उदाहरण दिला, पतंगादीपी आलिंगन. आता इथे रस नावाच्या विषयाचं ज्ञानोबार उदाहरण देतात आणि इथे पुढे आणखीन थोड्या 2-4 ओव्या गेल्या की शब्द नावाच्या विषयाचं उदाहरण देतात. याच अध्यायामध्ये 3 उदाहरणं पुढे आली आहे बघा, आत्ताच क्रमाक्रमाने. रूपाचं पतंगादीपी आलिंगन, रूपविषय. आता येतो आहे गळी मीन आमिषे, रस नावाचा विषय. आणि पुढे 16व्या ओळीत येणार आहे, तो पुढे सांगू. जैसा कसा भुलवितो इंद्रियांच्या ठिकाणी काम, सुखाच्या दुष्ट आशेमध्ये कसा जीवाला प्रवृत्त करतो, आकर्षकता भुलविते कशी, याकरिता उदाहरण. जैसा गळी मीन आमिषे भुलवी जेगा. गळी म्हणजे गळाने,
किंवा सप्तमी विभक्ती घेतली तरी चालेल. गळी आमिषे, त्या गळामध्ये आमिष मांसाचा तुकडा असतो आणि त्याद्वारे मीन म्हणजे मासा भुलविजेगा, तो भुलविला जातो. ते मासे पकडणारी पारधी. पारध्यात दोन प्रकार, एक रान पारधी आणि दुसरा जळ पारधी. ते पारधी लोक आहे ना, ते पारधी लोक जे मासे पकडणारे असतात ना, त्यांना काहीच कळत नाही. ते माळीच्या दुकानामध्ये जातात आणि तिथंही विचारतात गळ भेटेल का, तिथंही विचारतात. त्या गळाला लावण्याकरता एक धागा असतो, त्याला तंगूस म्हणतात. ते वाचता वाचता बरं, मी काही प्रयोग नाही केला, मग ते विचारतात कोणालाही आणि मग तो गळ पाण्यामध्ये टाकतात. अणुकुचीदार टोक असतं त्याचं, पण तो मासा तिथपर्यंत आला पाहिजे याकरिता ते मांसाचा तुकडा त्याला लावतात आणि पाण्यामध्ये सोडलं की मासा तो मांस तुकडा खाण्याकरता येतो, त्याला आमिष म्हणतात. ते मासा आपल्या जवळ आला की त्या आमिषाला त्याला जागृत करण्याची इच्छा निर्माण होते, त्याला वाचा फुटते. तो मता मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए. अरे माझ्याकडे येऊ नको, कारण तुझ्यासाठी माझे तुकडे तुकडे झाले. तो आएगा मेरे लिए, तू कदाचित येशील, ऊपर खडा है तेरे लिए. आणि मग जेव्हा तो मांसाचा तुकडा, तो मासा त्याकरता तोंड उघडतो, गळी मीन आमिषे भुलविजेगा, पण त्या आमिषाच्या खाली परी तया माझी गळू आहे. त्या मांसाच्या तुकड्याच्या आतमध्ये गळ आहे आणि तो गळ त्या वरच्या माणसाला कळतो, वजनदार वाटतं की नाही, तो त्या धाग्याला हिसका मारतो. मारल्याबरोबर तो अणुकुचीदार गळ माशाच्या गळ्यातून बाहेर येतो, म्हणून त्याला नाव गळे. गळ्यातून बाहेर येतो ना गळ, तया माझी गळू आहे. आणि तो जो प्राणात घेऊन जाय, जो आपल्या प्राणाला घेऊन जाणार आहे, तो त्याला का कळत नाही. तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे, झाकलेपणामुळे म्हणजे आवरण आहे, खाली झाकला गेला ना तो मांसामुळे, त्यामुळे तो त्या माशाला कळत नाही. जीवाचंही तसंच आहे. जीवाला विषयाचं आकर्षण आकृष्ट करतं. वरचं झाकण चांगलं असतं, त्याच्या आतमध्ये जी वस्तू लपवून ठेवलेली आहे झाकलेपणे, ते मात्र कळत नाही. व्यवहारात असंच कोणत्याही दुकानामध्ये जर आपण गेलो तर समोर ठेवलेले पदार्थ फार चांगले असतात, आतमध्ये मात्र चांगले नसतात. बऱ्याचदा घेतो ना आपण, वरचे चांगले असतात, गरम भजे वरचे, खाली सगळे गार. सगळं असंच असतं व्यवहारामध्ये. किंवा कधी कधी ते आंबे विकले जातात ना, वर असणारे आंबे खूप चांगले असतात, खालचे सगळे डागाळलेले, आळ्या झालेल्या, काळे पडलेले, ते असंच करतात. दुकानामध्ये आपल्याला कळत नाही. ते असंच होतं सगळं. सामान्य माणसाला आकृष्ट पॅकिंग फार चांगली असते आणि पैसे बहुतेक पॅकिंगचेच असतात, आतमध्ये काय नसतं. यामध्ये खेड्यातल्या माणसं हुशार असतात. ते पैसे देतात, प्रत्येक पदार्थ चाचपून घेतात. शहरातले माणसं तेवढं नाही करत, कारण ते ऑर्डरवर जेवण देतात ना, त्यांना काय माहिती त्यामध्ये काय टाकलं आहे. तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे, तैसे अभिलाषे येणे की जेल, विषयांची आशा धरी जेल, तरी वर पडा होई जेल क्रोधा नळा. मी कुठंतरी उदाहरण ऐकलं, एका मनुष्याने सुंदर दिसण्यासाठी ते बऱ्याच प्रकारचे सौंदर्य प्रसाधनं वापरतात. लय वेळ जातो त्याच्यामध्ये बरं. ते आपल्याला कळतं ना मुहूर्त हुकतो कशामुळं, तो त्याच्यामुळंच वेळ जातो. त्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात, ते त्याचं कारणच ते आहे. तर तो व्यक्ती दिसायला सुंदर दिसण्याकरता वेळ घालवतो आणि जेव्हा त्याला गरम पाण्याने स्नान घातलं आणि तो रंग गेला निघून, लोक म्हणाले काय गोरा गोमटा होता, आता काळा कुठं दिसतोय. परी तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे, असं होतं. तैसे अभिलाषे येणे किचेल, जसा त्या माशाच्या बाबतीमध्ये प्रकार व्हावा तैसे तसंच अभिलाषे, विषयाची असणारी अभिलाषा, त्या अभिलाषेनं तैसे येणे अभिलाषे किजेल. म्हणजे काय किजेल, पहिली अभिलाषा काय करेल, जीवाला सुखाच्या दुष्ट इच्छेकडे लावील, तो लावी सुखद्वराशे. त्यानंतर जो प्राणाते घेऊन जाईल, तो अभिलाष जीवाच्या प्राणाला घेऊन जाईल, असा अभिलाष करेल. तैसे अभिलाषे येणे किजेल. ज्ञानोबा क्रमाने ते सांगतात, विषयांची आशा धरी जेल,
विषयांची आशा तो धारण करायला भाग पाडील. आणि आशा अशी असते, जे आपल्या जवळ आहे त्याचा आनंद नाही घेऊ देत. जे आपल्या जवळ नाही ते प्राप्त करण्याकरता मनुष्याला ते प्रयत्न करवीत राहते. ते ऊसाचा चरखा असतो ना लाकडी, तर त्यामध्ये ते बैलाच्या द्वारे ऊसातून रस काढला जातो. घाणा ऊसाचा, ते याचा काय म्हणतात त्याला, चरक. हां, तो. मग आता त्याला बैलाच्या माध्यमातून फिरवलं जातं. पण ते बैल थांबतो. तो चाणाक्ष मनुष्य असतो. त्या बैलाच्या मानेने जो आहे त्या जुवाला काठी लावतो आणि उगा हातभर अंतर ठेवतो आणि समोरच्या टोकाला घासाची हिरवीगार पेंडी बांधतो. बैलाला वाटतं टप्प्यात आली, आपल्या टप्प्यात आली आहे. 2 पावलं चाललं की हे पेंडी आपल्याला मिळेल. 2 पावलं तो चालला की पेंडी आणखीन पुढं जाते. असा दिवसभर फिरतो तो. कशामुळे? फक्त त्या गवताची पेंडी मिळावी या आशेनं. जीवाचा असंच आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला. हे सर्व आणि सुखाची, 2 शब्द वेगळे बरं, 2 शब्द वेगळे आहे. सुखाची आशा सर्व जन्म गेला असा अर्थ लावायचा. नाहीतर जर एकत्र घेतला तर मग सर्व सुख म्हणजे मोक्ष सुख असा अर्थ होईल ना. तरी अवधान एकली दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईल. सर्व सुख म्हणजे मोक्ष सुख, म्हणून ते तर सर्व शब्द वेगळा आहे नाटामध्ये. म्हणून सुखाची आशा सर्व जन्म गेला. सगळा जन्म निघून जातो. क्षण एक मुक्ती नाही यत्न केला. हिंडता दिशाशेन पावला. माया विष्टीला जीव माझा आज मिळेल उद्या मिळेल असं करता करता संपूर्ण जीवन निघून जातं बघा, संपूर्ण. आणि आशेमुळं जवळ आहे ते कळत नाही. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. व्यवहारामध्ये एखाद्या मनुष्याकडे 90 रुपये असतात, 90 रुपये, आणि त्याच्याकडे फक्त 10 रुपयाची आशा असते. ते 10 रुपयाची आशा त्याला 90 रुपयाचा आनंद नाही घेऊ देत. ती सारखी त्याला फिरायला भाग पाडते. आणि जगामध्ये असा कोणता व्यक्ती की जो पूर्ण आहे? कोणीच नाही. 100 मिळाले तर त्याला वाटतं 1000 मिळावे. ज्याला 1000ची प्राप्ती आहे त्याला वाटतं एका दिवसाला मला कमीत कमी 11 तरी मिळावे असं वाटतंय. 11 मिळणाऱ्याला वाटतं मला 50, 51, 1 लाख मिळावे एका दिवसाला. ज्याला लाख मिळाले त्याला कोटी, कोटी मिळाल्याला वाटतं मंत्रीपद, त्याला वाटतं मुख्यमंत्री, देशाचा राजा, पृथ्वीचा राजा, मग स्वर्गाचा राजा. इंद्राला वाटतं मला ब्रह्मपद मिळावं. ब्रह्मदेवाला वाटतं मला कैलाशातलं शिवपद मिळावं. तृष्णावधीम को गताहा. तृष्णेच्या शेवटाला कोण जात आहे? कोणीच जात नाही. तैसे अभिलाषेने कीजेल, विषयांची आशा धरीजेल. जर आपण विषयांची आशा धारण केली तर काय होईल? जर विषय मनाप्रमाणे मिळाला तर लोभ वाढेल. आणि विषय मनाप्रमाणे मिळण्यासाठी जर कोणी प्रतिबंध केला तर तरी वर पडा होईजेल क्रोधा नळा. अनळ म्हणजे अग्नी. क्रोध नावाच्या अग्नीला आपण वर पडा म्हणजे प्राप्त होईल. मनुष्याला जर मनाप्रमाणे विषय मिळाला ना त्याचा लोभ वाढत जातो बघा. ते उदाहरण आपण पाहिलं आहे. प्रसंग आला म्हणून फक्त सांगतो. एका असणाऱ्या दुष्ट स्त्रीने एका पंडिताला विचारलं, आणि पापाचा बाप कोण? तुम्हाला मी अध्ययन केलं पण मला नाही कळालं. म्हणे मग मी तुम्हाला उत्तर देते पण तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. तर मी पंडित आहे, तुमच्या घरी कसं काय यायचं? लोक नाव ठेवतील ना मला. ते म्हणाले तुम्ही जर अंगणापर्यंत आलात 100 रुपये. तुम्हाला बघ बरं, वचन फिरवायचं नाही. उत्तरही तुम्हाला उत्तरही मिळतो. आपल्या ज्ञानात भर पडेल. पापाचा बाप कोण हेही कळेल. 100 रुपये मिळेल. अंगणामध्ये गेला, ती म्हणाली अंगणात आलाच आहात तर 2 पावलं टाकून आमचं घर पावन करा, घरात या. तुम्हाला नाही 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 मी कोणाच्या घरात पाऊल ठेवत नाही. 1000 हा आता हरकत नाही. तर मला घरी जाऊन आपण स्नान करू. 1000 रुपये कुठं सोडायचे? 1000 रुपये नाही सोडायचे. म्हणे आला आतमध्ये. ते म्हणाले आता आलाच आहात तर मी ज्या आसनावर तुम्हाला बसविते आहे त्या आसनावर बसा. तो नाही 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 आता इथपर्यंत खूप झालं. त्याला महाराज
एकदा नाही 5 वेळा स्नान करा, त्रिकाल संध्या करा, पण तुम्हाला 10,000 कोणी देणार आहे का? नुसतं आसनावर बसायचं आहे. आसनावर बसल्याबरोबर ते म्हणले तुमचं उत्तर मिळालं का? पापाचा बाप आहे लोभ. आता शुद्ध जीवन जगणारे तुम्ही 100 रुपयाकरता अंगणात आलात, 1000साठी घरात प्रवेश केला, 10,000साठी अशुद्ध आसनावर विराजमान झाला. हे पाप करण्यासाठी प्रवृत्त का झाला? लोभ. मनुष्याला मिळत राहिलं की लोभ वाढत जातो. आणि आपल्या विषयामध्ये एखाद्याने प्रतिबंध केला की आपल्याला त्याच्याविषयी जळफळाट निर्माण होतो. त्याला म्हणतात क्रोध. म्हणून अभिलाष मनुष्याला क्रोधाच्या अग्नीपर्यंत घेऊन जातो. वर पडा होई जेल क्रोधा नळा. हा अभिलाष क्रोधापर्यंत आणतो. कसा आणतो? उदाहरण आहे, ते विषयाचे जे सुख ते साध्यंतचे, ते केवळ परमदुःख. परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. विषयातून मिळणारं सुख हे आभाषिक आहे, वरवर फक्त दिसण्यापुरतं आहे. पण काय करावं? ज्याला विषयातलं आतलं वर्म कळत नाही त्याला मूर्ख म्हणतात, आणि ते मात्र सेवन केल्याशिवाय राहत नाही. उदाहरण देतात ज्ञानोबाराय. जैसा कवळून या पारधी घातेची संधी, आणि मृगाते बुद्धी साधावया. एत तैसीची परी आहे, मनोनिसंग हा तुझ नोहे. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातक जाणे. मनवून हा आश्रयोची न करावा, मनेही आठवून धरावा. एक निज वृत्तीचा ओलावा, नासो नेदी. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. आता ज्ञानोबा आहे, विषयाचा अभिलाष आपल्याला घात करण्यासाठी कसा आणतो, आकृष्ट करतो. पहिलं उदाहरण दिलं आहे गळाचं, तो माशाला घेऊन येतो. तसा इथं उदाहरण ज्ञानोबा आणखीन एक देतात, ते आहे पारध्याचं. आता हा पारधी जळ पारधी नाही, हा रानातला पारधी, याला फाशे पारधी म्हणतात. ते फाशे टाकतो ना तो, पण त्याला फाशे पारधी म्हणतात. काय करतो तो? जैसा पारधी, ज्याप्रमाणे पारधी घातीची संधी, घात करावा ही संधी साधावी. याकरता मृगाते कवळोनिया, गातेची संधी साधावया. मृगाते बुद्धी आणि, बुद्धिपूर्वक. इथं सुद्धा आणि हे जे शब्द आहे ना, हे सुद्धा क्रियापद आहे बरं. जर याला ऱ्हस्व असतं तर उभयान्वयी अव्यय झालं असतं. मी आणि माझा मित्र, दोन्हीच्यामध्ये ते वापरायचं आहे. आणि इथं मात्र दीर्घ असल्यामुळे आणतो असा अर्थाने ते आणि क्रियापद आहे. आपल्याला इथले ते 2 अर्थ लागले की नाही? दीर्घाचे हरी हरी आणि असं दीर्घ आहे. ज्याप्रमाणे पारधी. आता हा पारधी जो मृगाला म्हणजे ज्याच्या नाभीमध्ये कस्तुरी आहे त्याला मृग असं म्हणतात. आणि त्या मृगाला शब्दाचं आकर्षण असतं. मृग चर्म असतं ना, ते विकलं जातं. आता त्याच्यावर बंदी आहे कायद्याने, आता त्यावर शिक्षा पण होऊ शकते. पूर्वीच्या काळामध्ये मात्र ते आसन म्हणून वापरलं जायचं, साधना सिद्ध होण्यासाठी. मग ते पारधी त्या मृगाला मारण्यासाठी, घात करण्यासाठी तो कशामुळे आपल्याकडे आकृष्ट होईल हे पाहतात. आणि प्रत्येक प्राणीमात्राची काहीतरी कमजोरी असते, ज्याला आपण वीक पॉईंट म्हणतो. काही ना काहीतरी त्याचं ते मर्मस्थान असतं की ते जर वापरलं की तो काहीच करू शकत नाही. तसं मृगाच्या ठिकाणी शब्दाचं आकर्षण असतं, त्याला संगीत फार आवडतं. आणि मग तो पारधी, आता त्याला वेगही चांगला असतो ना मृगाला, त्याच्या पाठीमागे पळाला तर मृग सापडू शकत नाही. पण मृगाला पकडल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग तो बिन नावाचं वाद्य काढतो आणि ते वाजवायला प्रारंभ करतो. आणि ते करत असताना वनामध्ये एका बाजूला अग्नी लावायचा, एका बाजूला जाळं लावायचं, तिसऱ्या बाजूला शिकारी कुत्रे ठेवायचे, आणि 4थ्या भागामध्ये बिन नावाचं तो वाद्य वाजवितो. ते गोड वाजल्यामुळं ते हरिण त्या आवाजाला भुलतं बघा, नादाला भुलतं ते. आणि ते नादाला भुलता भुलता ज्ञानोबा म्हणतात की गोरीची या भुली मृग व्याधा दृष्टीनं घाली. त्याला ते पारध्याचं गायन आवडतं, आणि ते गायन आवडल्यामुळं तो पारध्याच्या मागं येतो
ज्ञानोबा तसंच म्हणतात, कवळवनिया पारधी. सगळ्या बाजूला पारधी त्याला कवळतो आणि मग आपल्या बुद्धीने साधावया त्याला मारण्यासाठी, साध्य करण्यासाठी आपल्यापर्यंत आणतो. आणि एकदा हरण त्याच्याजवळ आलं की ते मांडी घालून बसतं. पारध्याच्या जवळ बरं मांडी घालून बोलवून जातं. आणि पारधी तेवढ्यामध्ये ते गायन बंद करतो आणि त्याच्या मानेला सुरा लावतो, चाकू लावतो. म्हणतो हरीण त्याला म्हणतो, तुला मारायचं ना मार, हरकत नाही, मांस घेऊन जा, फक्त जोपर्यंत माझा प्राण आहे तोपर्यंत वाजविणं फक्त बंद करू नको. शब्द नावाचा विषय आहे. त्या शब्दामुळे तो पारध्याच्या तावडीमध्ये मृग सापडतो. ज्ञानोबा म्हणतात सिद्धांतामध्ये, येथ तैसीची परी आहे. परी म्हणजे प्रकार. या ठिकाणी सुद्धा तसाच प्रकार आहे. कसा प्रकार आहे? विषयाच्या ठिकाणी असणारा राग आणि द्वेष मनुष्याला त्या विषयामध्ये आकृष्ट करतो किंवा एखाद्या चांगल्या विषयापासून द्वेष परावृत्त करतो. म्हणून येत तैसीची परी आहे, मनोने संग हा तुझं नव्हे. अर्जुना, या राग द्वेषाचा, विषयाचा, इंद्रियांचा संग तुझं नव्हे, तुला उपयोगाचा नाही. का बरं? पार्था, दोन्ही काम क्रोध हे घातक जाणे. काम म्हणजेच त्याला श्लोकामध्ये राग असं म्हटलं आहे आणि क्रोधाला द्वेष असं म्हटलं आहे. हे दोन्हीसुद्धा अत्यंत घातक आहे, म्हणजे घात करणारे आहे. म्हणून हा आश्रयोची न करावा. म्हणून अर्जुना, या काम क्रोधांचा अजिबात आश्रय करू नये. मनेही आठवून धरावा. मनात सुद्धा यांचा आठव धरू नये. नाही म्हणे, काम आणि क्रोधाचा आश्रय नाही केला. आश्रय करणं म्हणजे प्रत्यक्ष स्वीकार करणं आणि मनामध्ये आठवण करणं म्हणजे स्मरण करणं. आपण काम क्रोधाचा आश्रय करू नये म्हणजे आपण ताब्यात जाऊ नये किंवा त्यांना आपल्याकडे आश्रय देऊ नये असाही अर्थ होतो. मनामध्ये स्मरण करू नये. एखादा मला नाही मी प्रत्यक्ष कामक्रोधांचा आश्रय नाही केला, मी फक्त मनामध्ये स्मरण केलं तर हानी काय आहे? भगवान म्हणतात मनातलं स्मरण सर्वात जास्त हानी आहे. तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय वाहे मन, तरी ऐसन हे पतन किंवसित पावे. ध्यायतो विषयान पुंसस संगस्तेषोपजायते. संगा संजायते कामः कामात क्रोधोभिजायते. क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. दशरथ राजाला यज्ञ करायचा होता. इंद्राने सांगितलं यज्ञ करायचा ना. मग ते विभांडक नावाचे ऋषी, त्यांना एक मुलगा प्राप्त झाला. त्या मुलाच्या मस्तकावर एक शिंग आहे. नाव पडलं ऋषशृंग. त्या ऋषशृंग तपस्वी आहे आणि त्यांच्या हातून जर ऋषशृंग त्यांना जर आपण आणलं आणि त्यांच्या हातून जर यज्ञ केला तर नक्की पाऊस पडेल. मग तो आणायचा कसा? आयुष्यभर तो वनातच राहिला ना. मग इंद्राने सांगितलं मी काम करतो, मी अप्सरा पाठवतो. दिले ना अप्सरा पाठवून. विभांडक स्नानाला गेले तेवढ्यात अप्सरा आल्या आणि त्या शृंगी ऋषी म्हणतात किंवा ऋषशृंगाने आतापर्यंत कधी अप्सराच पाहिल्या नाही. याने विचारलं तुम्ही कोण आहात? त्या अप्सरा म्हणले आम्ही पण तपस्वीच आहोत, आम्ही तपस्वी आहोत. आणि मग ते वेध लागला त्याला. वडिलांनी सायंकाळी आल्यानंतर विचारलं बाळा तुझा चेहरा उतरलेला दिसतो. त्याने होन बाबा, तुमच्या गैरहजेरीमध्ये लय मोठे ऋषी आले होते इथं, पण त्यांचं मला आदरातिथ्य नाही करता आलं. मग ते विभांडकाने सांगितलं उद्या आले तर आदरातिथ्य कर. ते विभांडक गेले निघून. अप्सरा पाळतच ठेवून होत्या. त्या पुन्हा आल्या. ते म्हणले चालतंय म्हणे, पण त्या आदरातिथ्य करायसाठी तुला आमच्या मागं यावं लागेल. त्याने त्या अप्सरेला फक्त मनात जागा दिली. वनात राहणार ऋषी आणि ते वनातून नगरापर्यंत आला. आता विभांडकाला जर ते कळालं तर शाप देतील. दशरथ राजे हुशार, त्या ऋषशृंगाचं आपल्या असणाऱ्या मुलीबरोबर लग्न लावून दिलं, कारण त्याच्या हातून यज्ञ करून घ्यायचं आहे. आणि ते विभांडकाला बातमी कळाली सगळी. विभांडका क्रोध आला असे भारी, अयोध्ये भीतरी प्रवेशाला. इतका राग आला, माझ्या मुलाला माझ्या गैरहजेरीमध्ये संस्थेत टाकलं, आपलं घेऊन गेले तुम्ही. असा राग आला प्रचंड. गावाकडं मुलगा कामी आला असता आणि तुम्ही संस्थेत घेऊन आले त्याला. राग आला. शापच देतो दशरथ राजाला असं वाटलं त्यांना.
पण जेव्हा आपला मुलगा आणि सून पाहिली ऋषी शांत झाले. पण माझ्या मुलाला जर राजकुमारी मिळत असेल तर क्रोध कशाला करायचा. पुढे यज्ञ वगैरे सगळं झालं आपल्याला माहिती आहे. पण ते आश्रय केल्यामुळे वनातला मनुष्य राज्यात आला की नाही. मनोने हा आश्रय विचिन्न करावा, मनेही आठवण धरावा. ते मनामध्ये फक्त आठवण ठेवली होती. एक निज वृत्तीचा ओलावा नासो निधी. आपली निज वृत्ती, वृत्ती म्हणजे वर्तन, आणि निज हा शब्द स्ववर्तन या अर्थाने आहे. स्ववर्तन म्हणजे स्वकर्म किंवा स्वधर्म, आणि त्या स्वधर्माचा ओलावा जिव्हाळा नासू देऊ नको. याचा अर्थ काय होतो. कामक्रोधांचा आश्रय करायचा नाही, मनामध्ये स्मरण करायचं नाही. मग आपण मुमुक्षु असेल तर साधना करणं ही आपली निजवृत्ती आहे. क्षत्रिय असेल तर युद्ध करणं ही आपली निजवृत्ती आहे. ज्या ज्या व्यक्तीच्या वाट्याला आलं असेल त्याला निजवृत्ती असं म्हणतात. त्या निजवृत्तीचा जिव्हाळा नष्ट होऊ देऊ नको. मग स्वधर्माचं पालन कसं करावं याचाही विचार परमात्मा सांगतील. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.